वाल्मिक कराड आणि तुमचे जे जवळचे संबंध आहेत, जर तुम्ही मंत्री म्हणून राहिला तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे। त्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी त्यांची मागणी आहे। या मागणीकडे कसं पाहता? एक लक्षात घ्या, म्हणूनच हा तपास सीआयडी कडे दिलेला आहे। हा तपास न्यायालयीन पण होणार आहे, त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही। म्हणूनच या ठिकाणी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत। बीडच्या पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्री एक लक्षात घ्या, याच्यात का घडतं हे आम्हाला कळण्यापेक्षा माध्यमांना जास्त अगोदर कळतं। आता या बाबतीमध्ये का घडावं, या बाबतीत मीच पालकमंत्री, मीच मंत्री, मीच का नसावं, हे जे विरोध करणारे लोक आहेत आपण त्यांना प्रश्न विचारले तर अधिक सर्वपक्षीय आमदार एकवटतात, त्याचं नेमकं मुख्य कारण काय? एक लक्षात घ्या की सर्वपक्षीय आमदारांनी एकवटावं, हे एकवटणं एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झालेलं, त्यामुळे ते काही चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही। कारण ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे कोण दोषी असतील त्यांना फाशी व्हावी हीच भूमिका तिथं सर्वांची। प्रकाश सोळंके म्हणतात की बिन खात्याचं मंत्री ठेवण्यात यावं। प्रकाश सोळंके तुमच्याच मला कोण म्हणलं माहित नाही, पण बिन खात्याचं मंत्री कसं ठेवता येतं शासनाने त्यांच्याकडनं पूर्णपणानं पालकमंत्री पदासोबत तुमची भूमिका काय आहे? एक मिनिट, पालकमंत्री पदासोबत तुमची भूमिका काय आहे? सर्वपक्षीय आमदार म्हणतात की मुख्यमंत्री किंवा अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं। या बाबतीत जे निर्णय घेतील ते आमचे नेते आदरणीय अजितदादा घेतील।